आणि कश्चित् पुरुषः अर्थार्थी प्रयत्नेन शक्नोमेव राजानं जानीते ततः तमेव सृजते ततः तमेव चलती. जसा कोणी एखादा पुरुष जो आहे त्याचा अर्थात पैशाची इच्छा असणारा जो जीव आहे तो प्रयत्नाच्या द्वारे प्रथम राजाला जाणतो, त्यानंतर राजाची श्रद्धा करतो, तसेच त्यानंतर काय त्याचं आचरण करतो, सेवा करतो. तथा आत्मना मोक्षार्थीना प्रथमेव आत्मा ज्ञातव्यः ततः स एव सिद्धातव्यः ततः स एव अनुचरितव्यश्च साध्यसिद्धेः तथा अन्यथा अनुपस्थिता. मग मोक्षाच्या अर्थी खऱ्या सुखाच्या अर्थी असणाऱ्या जीवाने काय करावे? प्रथम आपला आत्मा निज ध्रुवस्वरूप आत्मा जाणावा. जाणणं इथं कसं आहे? जाणणं तर दोन प्रकारचं, एक परोक्ष रूपानं जाणणं आणि एक प्रत्यक्ष रूपानं. प्रथमतः माहिती तर परोक्ष रूपानं जाणणे आणि माहिती घेऊन उपदेश ऐकून युक्तीने शोधून चिन्हांनी शोधून स्वतःच्या ध्रुव स्वरूपाबद्दलचं प्रत्यक्ष ज्ञान केले. आणि हे केलं तेव्हा काय झालं? त्याच्यात श्रद्धा झाली आणि तोच आत्मा जो ध्रुव स्वरूप आत्मा आहे त्याच्याबद्दलचं चारित्र्य झालं, परिणती. असे केले असताना आहे ना, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र केले असताना साध्याची सिद्धी होते. आणि असे केले नाही तर आपल्या आत्म्याच्या स्वरूपाबद्दलचे ज्ञान केले नाही, श्रद्धा केली नाही आणि आत्म्याची अनुभूती चारित्र्य केले नाही तर त्या साध्याची सिद्धी होत नाही. म्हणून अन्य सांगत होती वेगळ्या पद्धतीने जे केले तर होत नाही. अगदी महत्वाच्या गोष्टी आहेत की जर कितीही आचरण बाहेरून केले, पूजा केली, भक्ती केली, स्तुती केली, यात्रा केली तरी देखील त्याला मोक्षाच्या मार्गाच्या पायरीवर जाता येत नाही, मोक्षही मिळत नाही. कितीही कल्याणयुगाच्या शास्त्राचं पठन पाठन मनन चिंतन केले असेल पण जर आत्म्याच्या स्वभावाबद्दलची प्रत्यक्ष ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञानाबरोबर काय होते? लगेच श्रद्धा आणि चरित्र होते. हे जर केले नाही, आपल्या आत्म्या स्वरूपाबद्दलचे ज्ञान, श्रद्धा, चरित्र केले नाही तरी देखील त्याचा मोक्ष मार्ग होत नाही. कल्याण वसुल्या पाठ बंध किती झाला, बंधाच्या कृती किती गेल्या, समाज काय झाले, गुणस्थान काय झाली, मार्गनास्थान काय झाले, सगळे जरी पाठ आहे, आगमाच्या सगळी जरी पाठ आहे तरी आत्मानुभूती जर करीत नाही तर काहीही होत नाही. शब्द इथे भाषा दिलाय साध्य सिद्धे. साध्याची सिद्धी केव्हा होते? स्वस्वरूपाचं वेदन केलं तर काय दिलंय? तथोपपत्ती है ना, तथा उपपत्ती अन्यथा अनुपपत्ती म्हणण्यासारखं दिलंय. म्हणजे एकच मार्ग सांगितला, ध्रुवाचं वेदन केलं तरच साध्याची सिद्धी होईल, ध्रुवाचं वेदन केलं नाही तर साध्याची सिद्धी होत नाही, स्वीकारात होत. म्हणजे जेव्हा आपण सांगतो की तुला अनुभवच कर, तेव्हा कोणी शंकाकार एखाद्या वेळी संगीत म्हणाली विचार करू लागेल की मग आम्ही काही पूजा करायची नाही का? चरणायोग सांगितला कशाला? मला आचार ग्रंथ सांगितले कशाला? कर्णायोगाचे ग्रंथ वाचायला सांगितले कशाला? असं कोणी विचारेल. हो, परंतु विकल्पाच्या भूमिकेत सहजच त्या क्रिया झाल्या. परंतु त्या क्रिया झाल्या म्हणून काही मोक्ष मार्ग नाही. त्या क्रियेवर उपचाराने मोक्ष मार्ग म्हटले गेले, आरोपित केले गेले. त्या ज्या अनुषंगाने क्रिया गेल्या, या पिंकी हलवण्याच्या ज्या क्रिया झाल्या त्याच्यावर उपचार केला गेला. वास्तविक नाही तो मोक्ष मार्ग नाही. तर जिथे जिथे पिंकी हल्ली तिथे तिथे मोक्ष मार्ग, जो जो लग्न राहिला तो तो मोक्ष मार्ग.
ज्याने गेले केस उपटून काढली तो मोक्ष मार्ग. ज्याने ज्याने उपवास केला तो मोक्ष मार्ग असतो. जो उन्हात थांबला, थंडीत थांबला, पावसात थांबला तो मोक्ष मार्गस्थ झाला म्हणा लागेल. आणि मग ही झाडं सगळी जागी मोक्षाला जाऊन बसली. जाती का जात नाही. कशात काय ही क्रिया सहज अनुषंगाने आहे की जेथे सत्वगुणस्थान अनुभूतीचं प्रगट झालं तेथे नियमाने नग्न दिगंबर मुनी आहेत. परंतु जेथे जेथे नग्न दिगंबर मुनित्व आहे, जेथे जेथे बाहेरचं आचरण आहे, तेथे तेथे मात्र आत्मानुभव झाला कसे अशी गॅरंटी नाही. पण जो आत्मानुभूतीने पुलकित होत आहे तो मोक्ष मार्गस्थ झाला. त्याला ती आत्म्याची चव मिळाली, त्याला तो प्रत्यक्ष आनंद मिळाला. आणि ती आनंदाची दृढता स्थिरता वाढत राहिली तसे ती व्रताची उंची त्याच्याकडे वाढत है ना. बहिरंग ही क्रिया अशी सहज घडते. आचार्य फार प्रेमळ म्हणतो. तिथे म्हणतात बघा, तत्र यदा आत्मना अनुभूयमानेन यदा आत्मा अनुभूयमान अनेक भावसंकरेति परम विवेक कौशलेन अयम् अहम् अनुभूतीति आत्मज्ञानेन संगच्छमानम् एव तथा इति प्रत्ययलक्षण श्रद्धानम् उत्प्लवते तदा समस्त भावांतर विवेकेन असं ते करून निश्चंतम् अवस्थातुं शक्यत्वात् आत्मानुचरणम् उत्प्लवमानम् आत्मानं साधयतीति साध्यसिद्धेः ततोपत्तेः. ततोपत्ती दाखवली आहे, हेतू दाखवली, त्याची उपत्ती आहे. मग कसं दाखवलं पहा. तत्र त्यामध्ये काय, यदा आत्माचा अनुभव केला असताना है ना, अनुभूयमान अनेक भाव संकर असताना देखील, संकर म्हणजे एकत्रीकरण, संकरे अपि आहे ना, संकर असताना देखील आपल्याजवळ द्रव्य कर्म आहे, भाव कर्म आहे, नो कर्म आहे, गुणभेद आहेत, पर्याय भेद आहेत, नाना प्रकार आहेत. असं सगळं असताना देखील शब्द काय दिलाय, परम विवेक कौशलेन भेदज्ञान आहे. अयम अहमनुभूती ती आत्मज्ञानेन ध्रुव स्वरूप असणारा आत्मा जो आहे तो मी आहे असं आत्मज्ञानाने आणि संगच्छमानं एव तथा इति प्रतीती. मग कशा प्रकारची प्रतीती, सगळं झालं. स्वस्वरूपाबद्दलच ध्रुवस्वरूपाबद्दलचा निर्णय केला आणि ध्रुवस्वरूपाबद्दलची तशी प्रतीती केली, भेदज्ञानाने प्रतीती केली, तेव्हा श्रद्धा परिणत झाली. श्रद्धा परिणत झाली आणि त्यावेळेला काय झालं, मग त्याच वेळेला समस्त जेवढे काही भावांतर आहे, परभाव भावाहून वेगळे भाव व्यवहारण्याचे हे जे सगळे भाव आहेत, एक प्रकार रूपाचे भावांतर जे आहे त्यांच्यापासून भावांतरापासून विवेकेन भेदेन निश्चय रूपाचा वेगळा आणि बाकीचे भाव वेगळे, ध्रुवस्वरूप आत्मा एकाकार आणि पर पर्याय आणि गुणभेद भाव भिन्न आहे असं विवेक करून निश्चंतपणे अवस्थित राहणं शक्य होत असल्यामुळे आत्म्याबद्दलचं चरण प्रगट होते, आचरण प्रगट होते आणि मग ज्ञान झालं, श्रद्धा झाली, चरित्र झालं, म्हणून ते झालं. हा काही गंमत आहे. आणि तेव्हा साध्याची सिद्धी उत्पन्न होते, वेगळ्या पद्धतीने नाही. अगदी स्पष्टपणे घटवून दाखवतात. जर आम्ही आमच्या स्वरूपाबद्दलचं वेदन प्रत्यक्ष केले तर सगळं घटेल. आणि जर आमच्या निश्चयाने स्वरूपी ध्रुवस्वरूप आत्म्याचा आम्ही निर्णयच केला नाही तर कसं जमणार. म्हणून सांगतो की घराघरातून लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांकडे घटून जे आहे, गुण आहे हे पर्याय आहे, हा ध्रुव आहे हे पर्याय आहे, हे द्रव्य आहे हे पर्याय आहे, घटून घेतलं पाहिजे. जशी 12 खडी पाठ करून घेतात तसं पाठ झालं पाहिजे. आणि यात काही अवघड नाही, लगेच करायचं. ते काळ्या दिसतं कोणत्या नाही, कोणत्या नाही बाबा, पर्याय ते गुण
पर्याय. रंगाने म्हणून रंगीत म्हणून आणलं तर गुण माहिती. दुःखी आहे म्हणून आणलं तर पर्याय. आणि आनंद गुणवाला आहे म्हटलं तर बोलला पाहिजे बाबा. मुखातून बोला तर बाहेर पडेल आणि आत चिंतन येईल. गप्प बसला तर नाही होणार. बोललं तर काय होईल, शब्द मुखात बसतील, त्यात काही वाईट होणार नाही, फायदा होईल. पण जर नाही कळालं तर शब्द निघून गेले, विचार निघून गेले आणि मग विचारायला लागलं कोणी की आता तुमची वेळ आली जायची. डॉक्टरनी सांगितलं ती नाडी अशी लागते, आता तुमचं सगळं इरिव्हर्सिबल स्टेज मध्ये गेलंय. म्हणजे आता काही पुन्हा सरळ मार्गावर येण्याच्या पायरीवर आलं नाही. मग आता काय करू. आता तुम्ही निरोप घ्यायच्या मार्गावर आलेला आहात, आम्ही तुम्हाला परत आणण्याच्या मार्गावर येऊ शकत नाही. शरीर असं म्हणायला लागलं. मग काय आता साधा तुमचं. मग इथं घर दुखतंय आणि नातू म्हणतोय आनंदी मन. काय होतंय. नातू म्हणतो आनंदी आहे म्हणा बाबा आता, आणि हे म्हणतात माझं तर दुखतंय. थोड्या वेळ म्हटलं तुझ्या हातात आलाय भेटायला म्हणून म्हटलं आनंदी आहे आनंदी आहे. ते जास्त वेळ म्हटलं आता दुखायला लागलं मला होईल काय असा प्रकार होऊन जाईल. नाही तर शंका लगेच उत्पन्न होईल. दुखतंय आनंदी कसं म्हणून मी काय झाला फरक हे नाही लक्षात आलं की पर्यायाने मी दुःखी आहे, पण ध्रुवरूपानं गुणरूपानं मी आत्ता आनंदी आहे. म्हणून हे घटवायचं सारखं म्हणतो. हिरवी किळी आहे पर्यायाने, पिवळी किळी आहे पर्यायाने, आणि रंगीत किळी आहे ध्रुवदृष्टीने. असं खटाखट झालं पाहिजे. फार नाही पाठ करायचं काय आपल्याला. पण हे झालं तर मग आनंदवाला मी आत्ता आहे. आनंदवाला आणायचं नाही. दुःख पर्याय असेल परंतु आनंद गुणवाला मी आत्ता आहे. अल्पज्ञानी मी असेन परंतु ज्ञान गुणवाला मी आत्ता आहे. सर्वज्ञ नसेन परंतु ज्ञान गुणवाला मी आत्ता आहे. ही जेव्हा पकड घ्या तेव्हा मग काय होईल की मी हा चिदानंद आत्मा आहे. ज्ञान समाधी मी आत्मा आहे आणि त्याला म्हणतात देव. मग असा मी असणारा देव परमात्मा आहे. आणि मग अशी जर प्रतीती केली ज्ञानाने तर श्रद्धा लगेच तथा इति प्रतीती आहे तशी ती प्रतीती करून श्रद्धा लगेच प्रगट होते, उत्प्लवते. त्या समयात भिन्न समयातून त्या समयात. आणि चारित्र्य निश्चयपणे स्थिर राहिलं म्हणजे शंकित नाही राहिलं. नाही तर आता काय पाहायला मिळाला की जर चित्तात निर्णय झालेला नाही तर उत्तर काय मिळालं. माझं तर दुसऱ्याच तू म्हणतो की त्याच्या उलट मन आनंदी म्हणून, म्हणजे विपरीततेकडे गेलं. किंवा हे कसं म्हणते तो आता दुखतंय आणि आनंद आता म्हणजे आनंदी की दुःखी म्हणून आनंदी की दुःखी आणि आनंदी की दुःखी संशय निर्माण झाला. म्हणून त्याला निश्चंक नाही राहिला, स्थिर नाही राहिला, चलित प्रतिपत्ती झाली. संशय स्वरूपाची चलित प्रतिपत्ती झाली, चलायमान होणारी प्रतिपत्ती होते. आणि मग चारित्र्य कसं राहणार. हा विचार करा बाबा. जेव्हा आमच्या मनात जर चित्तात आहे ही आत्ता आमच्या जवळ ध्रुव आहे की पर्याय आहे असा जर संशय निर्माण असेल तर ती चलायमान वृत्ती म्हणतात त्याला. मग निश्चंक राहिलं स्थिर राहिलं का नाही राहिलं. विपरीततेकडे गेल्यानंतर स्थिर जरी राहिला असेल तर विपरीत मार्गावर गेला ना. पर्यायाला जर तो शाश्वत मानू लागला तर विपरीत गेला, चूक झाली. पर्यायाला जर आपलं शाश्वत स्वरूप मानू लागला तर चूक झाली ना, विपरीत गेलं. म्हणजे दुःखाची पर्याय आपली शाश्वत आपण मानू लागलो, चूक झाली ना. जरी ते चरित्रात दृढता असेल, स्थिरता असेल, पण विपरीत चरित्र आहे ना. म्हणजे मिथ्या चरित्र आहे, मिथ्याचरण आहे, मिथ्या दृढता आहे, चुकीची दृढता आहे. आणि त्या चुकीच्या दृढतेला आपण काय करून बसलो मग भावून जातो. त्याचं सांगतात. म्हणजे पुढे घटवून दिलाय. म्हणजे पहिल्यांदा सम्यक दर्शन कसं, सम्यक ज्ञान कसं हे घटवलेलं आहे आणि पुढे घटवलं पहा लगेच त्याच्या पुढे
यदा तू आबाल गोपालम एव सकलम कालम एव स्वयमेव अनुभूयमाने अपि. काय सांगतात पहा, सुंदर सुंदर वाक्य आहे है ना. परंतु जेव्हा आबाल गोपाल लहानापासून थोरापर्यंत, लहानापासून थोरापर्यंत सर्वजण कसे सकलम कालम, सर्व काळात ये उकार लावून मी नाही चलम बोलतात. स्वतः स्वयमेव अनुभूयमाने अपि, स्वतः अनुभव करीत असून देखील शब्द घातलाय मजा करतात ते. काय करतात? भगवती अनुभूती आत्मनी अनादि बंधवशात परैहि समम एकत्वध्यावसायेन. काय केलं त्याने? आपल्या चैतन्य तत्वाला जाणतात. जाणण्याची क्रिया कुठे घडते? आत्म्यात घडते. मग जाणणाऱ्याला जाणतात, अनुभवमान करतात. तरी काय करतात? त्या भगवान आत्म्याला पराच्या वश होऊन अनादी काळापासून आलेल्या संस्काराच्या द्वारे परैहि समम, पराबरोबर एकत्व करून अध्यवसाय करतात, खोटा विचार करतात. मुलगा माझा आहे, धन माझा आहे, संपत्ती माझी आहे, वस्त्र माझे आहे, शरीर माझा आहे. परा आपलं नसताना पराशी आपलं करतात. मानाच्या काळ असणारा पर्याय माझा आहे, जो शाश्वत नाही त्याचा माझा आहे असं एकच पक्षता केला. दुःखाचा पर्याय माझा आहे, सुखाचा पर्याय माझा आहे. त्या पराशी एकत्र व्यवसाय केले म्हणून अशा जीवात काय विमूढस्य अयम अनुभूती आत्मज्ञान न उत्प्लवते. या विमूढ जीवाला मी हा असा ध्रुवरूप आत्मा आहे असं आत्मज्ञान होत नाही. काय केलं त्याने पहा, व्यवहारण्याचे जे विषय आहेत ते घेऊन बसला. ध्रुवाचं चिंतन नाही म्हणता एकच भक्त विषय हा घेतला नाही. मग काय, ध्रुवाबरोबर पर मिसळले. मग घर असे, मुलं बाळ असे, म्हणजे ज्ञानात चिंतन काय केलं? ध्रुवाचं चिंतन केलं नाही, हे केलं नाही म्हणजे काय केलं? पराचं चिंतन केलं. ध्रुवाच्या मध्ये ध्रुव आणि पर मिसळून तरी चिंतन केले किंवा पराचं चिंतन केलं अवस्थांचं. मग हे चिंतन केलं तर तिकडे फळ काय मिळालं? श्रद्धा नाही, ज्ञान नाही है ना, भेद ज्ञान नाही, श्रद्धा सम्यक दर्शन नाही आणि चारित्र्य सम्यक चारित्र्य नाही. मी म्हणतो असं नव्हे, पुस्तक तुमच्याजवळ आहे बघा है ना. आत्मज्ञान न उत्पन्न, आत्मज्ञान उत्पन्न झालं नाही. काय केलं? जरी मुनी झाला, मी पिंची हलवणार. काय केलं? मी मुनी. मग काय केलं? ध्रुवामध्ये पर्याय मुलीची मिसळली आणि आम्ही आमचं सगळी चमती करून घेतली. हेच लोट केलाच होता पण तिने छेड करून घेतला. आत्मघात करून घेतला. आत्मज्ञानच प्रगट झालं नाही. मुनी झालं, बाहेरून घडवला तरी गप्प बसतो. बाहेरून लोकांनी काकडी सोडली, वर विटाचे पाणी सांडले, टाकले, शिंपडले आणि वर पुन्हा बडवले, तरी इकडे चेहऱ्यावर कुठेही इकडे तिकडे लवलेही गेला नाही लालिमा किंवा वक्रता. इतकं सगळं केलं आणि माझी ही वेश्या सुंदर आहे ही पाहिली म्हणजे पर्याय. वेश्या कशा अनुरंगी योगाच्या क्रियेला म्हटलं वेश्या. शांत बसलेलं शरीराचं स्पंदन जरा बघितलं आणि कशा आहे जे मंदावले दिसते. पण वेश्या शुभ दिसली, पीत असेल, पद्म असेल, शुक्ल असेल आणि बाहेरून मी लग्न झालो म्हणजे बाहेरची लग्नता म्हणजे मी है ना. माझं स्वराचं स्वरूप, शारीरिक स्वरूप बाहेरचं याला मी माझं आत्मस्वरूप मानलं. तर म्हणतात आत्मज्ञान झालं नाही तुला. आत्मज्ञान नव्हते आणि मग तत् अभावात आत्मज्ञान जर नाही मग त्याच्या अभावामुळे अज्ञात खडसंग श्रद्धान समानत्वात श्रद्धानपि न उत्प्लवते. आत्मज्ञान जर प्रगट झालं नाही तर श्रद्धाही प्रगट झाली नाही. काय गंमत दिली आहे पहा. हा जो म्हणतोय की मी मुनी झालो, मी दिगंबर मुनी झालो आणि म्हणून मी सम्यक स्त्री, अरे ते म्हणतात खुळा आहे. भगवान म्हणतात खुळा आहे. तू जेव्हा या पर्यायातून स्वतःला पाहतो
तर काही उपयोग नाही. तुम्ही जर कधी अमीचन नाही येवती का येवती काय येवती है ना, त्यांच्याकडून जर तुम्ही शांतन महाराजांची त्यांची झालेली चर्चा ऐकली असती तर कळाली असती. बऱ्याच वेळा इथं थांबत होते, तुम्ही ऐकली नाही मला माहिती. खमती आहे म्हणून जिथं मर्मात फिरत तिथे. कारण जेव्हा निघाले मला म्हणायचे काय विचारायचं आहे, मग म्हणजे आले शंकर महाराजांच्या जवळ आले. मग बसले जरा महाराज तुम्हाला शंका विचारली बस म्हणा. मग म्हणाले की असं कर, तू कुठल्या गावचा, कुठून आला, काय विचारलं तर विचारल्यानंतर मग म्हणाले तू जरा सांगतात तुम्ही काय गमत गेले. मग म्हणले सकाळी दुसऱ्या दिवशी उठलो, आता दिवसभर तर गर्दी 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 होऊन गेली. सकाळी म्हणजे आपला नंबर लवकर लावा. मग आम्ही भाई गेले तर म्हणजे पुष्कळ रांगच्या रांग लागली होती म्हणजे दर्शनाला. अगोदर पासूनच रांगेत लोक बसले होते, महाराजांचं सामान सुटायच्या अगोदर लोक रांगेत बसले होते. मग म्हणजे मी हळूहळू हळूहळू हळू करत गेलो, काही लोक तर बसले होते. महाराजांसमोर जाऊन बसलो. मग महाराजांनी पाहिला की हा बसला येऊन. मग म्हणाले काय, मग म्हणाले आता विचार काय, आता ही गर्दी असलेली असंच चालायचं विचार. मग आत्मा काय आमचं काय तुमचं काही विचारले माहिती. मग त्या दोघांची थोडी झाल्यानंतर त्यामुळे तुला चांगलंच ज्ञान आहे काय, तुला चांगलंच ज्ञान आहे, चांगलं आहे, बरं आहे असं झाले, आध्यात्मिक गोष्ट वगैरे चांगली माहिती आहे असं म्हणाले. मग पुढे म्हणाले दीक्षा घे, दीक्षा देतो घे काय, दीक्षा दे घे. ते म्हणाले की तुम्ही दीक्षा देता का, काय विचारतो तो. तर त्यांनी उत्तर दिलं मी कोण आहे. उत्तर काय दिलं महाराजांनी, मी कोण आहे. मग याने उत्तर काय दिलं, तुम्ही चांगले म्हणून. याने त्याच मध्ये उत्तर दिलं की मी मुलीच्याकडे जर आश्रय असेल तर मग मी नाही म्हणून. काय ते तुम्हाला कळालं का सांगा बरोबर. आता बाहेर तर लग्नच होते की महाराज म्हणून नव्हते, तू असं का म्हणा महाव्रत नव्हतं का ना. मुनी पर्यायात जर मी रचत आहे तर मी मुनी आहे. असलं कधी ऐकले नाही तुम्ही, कधी काय नाही ऐकलं. इथं तर बऱ्याच वेळा मी त्यांनी येऊन गेली असते. आता ते बिचारे पण हा एक खेळ म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत त्यातनं जे मर्म जाणायचं आहे ते मर्म जर जाणलं नाही तर मग काय हेच तरी काय. मी जर मुनी आहे, मुनींच्या साठी जर मी आचरण करीत असेल तर त्या पर्यायात रद्द झालो बा दिवा. मग आत्मज्ञान झालं नाही, भेदज्ञान झालं नाही आणि पर्यायात रद्द झाला तर श्रद्धा कुठे आहे. मग श्रद्धाबाई हे ज्ञानात घडलं तर श्रद्धाबाई मिथ्यात्व रूपाने राहिली, सम्यक दर्शन नाही झालं. मग चारित्र सम्यक चारित्र नाही. क्रिया म्हणून म्हणतात आभार गोपाल आपल्याला अनुभवतात का अनुभवतात, पण पराची धनवाला आहे, पैसेवाला आहे, शरीरवाला आहे, काळा आहे, गोरा आहे, निळा आहे, तांबडा आहे, क्रोधी आहे, माणी आहे, मायावी आहे, लोभी आहे असा विचार करून अनुभवतात, पर्याय स्वरूपातून अनुभवतात. मग ध्रुव तिरुमुख झाला, ध्रुवाबद्दलचं एकच विभक्त ज्ञान झालं नाही, पराची एकत्व केलं गेलं असा अध्यवसाय झाला. असा जो मूळ आहे मोठीच जीव आहे. मग अहमनुभूतीवाला मी चैतन्य पिंडवाला जाणणारा असा पिंड आहे असं आत्मज्ञानच प्रगट झालं नाही तर ते आत्मज्ञान जर नाही तर तिथे श्रद्धा लगेच बदलली नाही ना. आणि इथे ध्रुवाचं निधन केलं तर हे ध्रुवाबद्दलचे ज्ञान केल्याबरोबर हे ज्ञान झालं, हे भेदज्ञान झालं. इकडे श्रद्धाबाई सम्यक दर्शन झालं, सम्यक्त्व प्रगट झालं आणि चारित्र विपरात चारित्र झालं.
गृहस्थी जरी कितीही त्या लटांबळात अडकलेला असेल, कितीही परिग्रह असेल, पण हे वेदन केलं की इकडं स्वप्न येतं आणि हे केलं नाही, हे असं केलं तरी असंच आहे. मग अनादिकालापासून परालाच आपण चिंतन करीत आलो. काय म्हणतात? मग जर स्वतःच स्वरूप झालं नाही तर ते म्हणतात आज ज्याच्याबद्दलचं ज्ञान आहे खडसंगबद्दल श्रद्धान समानत्वात. जर कोणी म्हणे की मी गाढवाच्या शिंगाबद्दल श्रद्धान केले, वस्तूच नाही तर श्रद्धान कशात? मग श्रद्धान देखील नाही. मग श्रद्धान देखील कदा समस्त भावांतर विवेकेन सर्व भावांना भिन्न करून निश्चंकनमेव अवस्थातून अशक्यत्वात् आत्मानुचरणं अनुप्लवमानं न आत्मानं साधयति साध्य सिद्धे अन्यथानुपत्ती. मग जर या ठिकाणी ध्रुवपराचं भेदविज्ञान झालं नाही तर निश्चंक आपल्या ध्रुवावर किरणानं संभवल्या नाही का? निश्चंकेम एव अवस्थातून अशक्यत्वात्. निश्चंक रूपाने एक रूप स्थिर राहण्यास अशक्य झाल्यामुळे आत्म्याबद्दलचं अनुचरण सुद्धा उत्पन्न झालं नाही. मग आत्म्याची सिद्धी कुठे झाली? न आत्मान साधई. आत्म्याची सिद्धी झाली नाही, मग साध्य सिद्धी होऊ शकली नाही. मग अन्यथा अनुपत्ती. जर स्वभावाची सिद्धी झाली नाही तर मोक्ष मार्गाची सिद्धी झाली नाही. काय स्पष्ट शब्दात अगदी स्पष्ट किती सोपं करून दिलंय आचार्याने. अनंत भव आपण बाबांनो असंच करीत आलो. मी श्रावक, मी गृहस्थी, मी स्त्री, मी पुरुष असं करीत राहिलो आपण. मी बालक, मी थोर, मी वृद्ध, मी लहान असा विचार करीत बसतो आपण. स्वस्वरूपाचं कुठे वेदन केलं? परतच विचार केला की नाही? मी घरवाला आहे, मी बंगलेवाला आहे, मी शेतीवाला आहे, मी मुलंवाला आहे, मी कुटुंबवाला आहे. ज्या क्षणी तुम्हाला भेदज्ञान झालं असेल त्याच्या पूर्वीच्या काळात पहा की हेच विचार करीत होता. घरवाला, पैसेवाला, खायचंय, प्यायचंय, भोगायचंय, भोगाची साधना आहे ते. मान दिला, अपमान दिला, दुःख झालं, सुख झालं, याचेच विचार. पण ज्यांना ते भेदज्ञान झालं असेल तेव्हा विचार बदलले. आणि ज्यांना आत्ताही अजून ते विचार कधी आलेच असतील, मी ध्रुवस्वरूप ज्ञान स्वाभाविक आत्मा आहे, एकच विभक्त स्वरूप आत्मा आहे, ती प्रचिती अजून केली नसेल तर हेच चाललंय. मग पर्यायाबद्दलचं चिंतन किंवा पराबद्दलचं एकत्व, ध्रुव पर्यायाचं मिश्रण. मग ते म्हणतात तसं जर चिंतन केलं असेल, पराशी मिसळून जर तू आत्म्याचा विचार केला असेल तर काय करतो आहे? तुला श्रद्धाही झाली नाही, ज्ञानही झालं नाही, काहीच झालं नाही. मुख्य विरोध होत आहेत. प्रथम तुला ज्ञान झालं नाही, मग ज्ञान झालं नाही म्हणून श्रद्धा झाली नाही, चारित्र्य झालं नाही असं घटवतात. कारण ज्ञानात तुझ्या विचार कोणता चालला हे तुला नक्की माहिती आहे. तुझ्या चित्तात कोणता विचार चालू आहे हे तुला सुनिश्चित माहिती आहे. तिथं काही लांडी लवाडी करता येत नाही. दुसऱ्याला फसवू आपण. दुसऱ्याला म्हणू की माझ्या चित्तात चाललं होतं आत्म्याचं चिंतन, माझ्या चित्तात चाललं होतं माझं अंक चिंतन, हे आम्ही म्हणून एका वेळेस. परंतु स्वतःच्या चित्ताला आपण फसवू शकू का? स्वतःला फसवू शकत ते माहिती निश्चित आहे की आपल्या चित्तात बरोबर आपण ध्रुवाचं वेदन करतो का, बरोबर ग्रहण केले का, विचारात असं घेतले का. आणि असा विचार घेतला तर हा असा ध्रुव आपल्या बरोबर निर्णय ठरला का? तर हा जर निर्णय ठरला असेल तर सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र्य तिथे आहेच. ज्ञानी आहे, सम्यक ज्ञान, सम्यक श्रद्धा आहे, सम्यक चारित्र्य. पण हे जर कधी केले नसेल आणि केवळ असं ध्रुवपराचं एकत्व करून किंवा पर्यायाचं कमी चिंतन केलं असेल तर काय मिळालं? काय गंमत आहे पहा. अशाच अनंत गोष्टी केल्या आपण. तीर्थक्षेत्राबद्दल आम्ही केलं असेल, लोकांनी टाळ्या वाजवल्या असतील, आम्ही आमचं प्राणांचं बलिदानही दिलं असेल, मुनींचं जीवन टिकण्यासाठी आम्ही आमच्या प्राणांचं बलिदान दिलं असेल. परंतु आत्मज्ञान नाही केलं ना बाबा. आणि आम्ही तिथेच खुश झालो की आम्ही हे तीर्थक्षेत्राचं संरक्षण केलं. काय 10 बाय 15ची जागा आम्ही मिळवली
काय हिंच हिंच लढू काय म्हणायचं. एक 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 सुख सुख आम्ही मिळवून ठेवलं, जिंकलं. अरे ते जिंकलं पण आत्म्याचं नाही ना क्षेत्र मिळवलं. आत्म्याचे अनुभव नाही केला तर ते सगळं करून सुद्धा बेकाम गेलं. जिन धर्मच असा सांगणारा. बाकीचे लोक तर टाळ्या पिटून सांगतील की फार चांगलं केलं, पण जिन धर्म म्हणे ती जागा सर केली का न सर केली हे ते महत्व नाही. तिच्या विजय मिळवला का न मिळवला हे महत्वाचं नाही. तू स्वतः आत्म्याच्या केंद्रात तू आलास का? ते जर मिळवलं असतं तू भावाने परिणत झालास, स्वस्वरूपाचं वेदन केलंस. या बाळ्याच्या जागा आल्या काय गेल्या महत्वाच्या नाही. तू स्वजागा केंद्रित केली म्हणून अनंत जागा तुझ्याजवळ तयार होण्याची संभव आहे. संभव आहे म्हणजे तू जर चैतन्य रूपाने परिणत झाला, चैतन्य स्वरूप आहे ती अनुभूती करणारा झाला, तर प्रत्येक क्षणी तुझ्या मुखातून येताना दिव्य ध्वनी गिरते. असं म्हणलं का की त्यांची दिव्य ध्वनी गिरते? जी दिव्य ध्वनी केवलींची तेथे घेते तो दिव्य ध्वनीचा गाभा त्याच्या मुखातून घेतो. भले अगती आहे. तर भावाचं काय? प्रत्येक क्षणाला त्याच्या मुखातून अनुभूतीचा फूट येतो त्या वाक्याला. जरी तो म्हणेल माझं घर, तरी तिथे अनुभूतीचा फूट येतो. तुम्ही म्हणाल कसं काय म्हणताय? जरी तो म्हणतोय सगळ्या माझं घर, तरी त्या बाहेरच्या बंगल्याला घर म्हणताना देखील माझा फूट येतो त्याच्याबरोबर अनुभूतीचा. का? की त्या घराला पाहताना घराच्या बद्दलचा शब्द उच्चारण करीत असताना देखील बाहेरच्या बंगल्याला दगड्या मातीच्या घराला जरी तो माझं म्हणतोय, तरी अभिप्रायात त्याच्या हेच येत आहे की हे घर खरं नव्हे. तू 10 बंगले बांधताय, प्रत्येक गावात बंगला बांधताय, पैसे मिळवताय, तरी सुद्धा अभिप्रायात हे आहे त्याच्या की नाही मी तर माझा एक स्वरूप आनंद वाला आहे. हे बाहेरचे बंगले माझं स्वरूप नव्हे हे असं प्रसिद्धी करतो. आणि मग विकल्पाच्या भूमिकेत जो काही शब्द उच्चारला जातो तेव्हा हेच सांगतो. आणि मग दुसरा जर कोणी येऊन म्हणे तू मला तरी इतके बंगले झाले बघा, मला काय झोपडी सुद्धा नाही, काय करावं, काळजी आहे सगळे, तुम्ही फार श्रीमंत, आमच्याजवळ काही नाही, आम्ही दीन. तो पटकन दिवेध्वनी बोलून जातो की अरे ही बंगले म्हणजे माझे नव्हे, हे माझं स्वरूप नव्हे, तुझं माझं चैतन्याचं स्वरूप हे खरं स्वरूप आहे. आणि त्या चैतन्य स्वरूपाने तू ही नाही दी नाही, दी नाही नाही, मी ही दी नाही, दोघे समान आहोत. म्हणून ती दिव्यध्वनी फिरते. असं कधी बोलला का तुम्ही एकमेकाशी? हा लगेच लागणारच. कारण डॉक्टरी शास्त्र कसं आहे ते पोस्टमार्टम करून पाहायचं, उघडून पाहायचं सगळं. आज लगेच बघायचं, हे बघावंच लागतं. भेद विज्ञान करायचं तिथं जसं चिरफाड करून शिकायचं तसं इथं चिरफाड करूनच शिकावं लागतं. आपल्या अंतरंगाला जर चिरफाड करून शिकाल म्हणजे फाडायचं नाही, कापायचं नाही, भेद विज्ञान करायचं. मला येत नाही बोलायला पुष्कळ वेळा, मग मलाही विचार येतात की आपण गप्प बसलेलं फार चांगलं. कारण साधी भाषा येत नाही, अशी काही गोड उभीच गोड अशी बोलत येत नाही. सगळी काहीतरी खटाखटीत भाषा येते, गुळगुळ येत नाही, गडबडीत भाषा येते, कठोर येते, शोभत नाही या पदाला. म्हणून मी मलाही कसा जरा विचार करतो म्हणजे कोसतो, काय आहे जीवा, काय आहे, काय त्या सुस्मरतेचा, त्या सुगम भाषेचा योग नाही. आणि मग तिचा योग नाही म्हणून जर रडत बसेल तर हात धुवत जाईल. म्हणून मग तिलाही पॅक करतो आणि मीच जय म्हणून उच्चार करून पुन्हा आपल्या मांडीत, लोकांच्या मांडीत नाही, आपल्या मांडीत म्हणजे आपल्या मांडी म्हणजे आपल्या ध्रुवाच्या मांडीत जाऊन बसतो. नाही तर रडायचीच पाळी. मग मी रडत नाही आणि तुम्हालाही सांगतो की रडायचं काही कारण नाही. वस्तुस्थिती अशी आहे की जरी आपण या ध्रुवाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कुठे जर कमी आहे. भाषा काय आपली आहे? जो चिदानंद भगवान आहे त्याला बोलता येत नाही, आणि जी भाषा प्रकर्षगंध वर्णवाली आहे तिला जाणता येत नाही. तेव्हा करायचं काय? असं आहे, ठीक आहे, चांगलं. वस्तुस्थिती स्वच्छ भावाभिव्यक्ती जी येते त्या समजदृष्टीच्या चिंतना किंवा पराच हे काही जरी विचार आले तरी त्याच्या चित्तात श्रद्धा जी आहे या श्रद्धेने अशी परिणती केलेली असते.
की हे पराची एकत्र ठेवू देत नाही. श्रद्धा कधीही पराची एकत्र ठेवू देत नाही. जरी राम म्हणतो त्या सीतेला, अजून निश्चित झाला नाही ना, स्वतः तर निश्चित झालं नाही, त्या सीतेला दीक्षा घेणाऱ्या सीतेला म्हणतो तू इतकी नाजूक, छान, सुंदर, आणि ते जंगलातलं ते अरिकंच स्वरूप, पायी चालायचं ते रूप, तुझ्या त्या नाजूक पायाला कसं पुढे सोसे ग. चल पुढे बघू. क्षारी सम्य दृष्टी बोलतो. अरे मिथ्या दृष्टी ते बोलत असेल, मिथ्या दृष्टी जाऊन सांगत असेल, राहा म्हणजे सांगत असेल, काही नाही. क्षारी सम्य दृष्टी बोलतो. तुला कसं हे शोभे, कसं जमेल. रात्रंदिवस ध्रुवाचं प्रतिष्ठी करणारा आजी असं बोलतो. पण असं बोलून देखील श्रद्धेने विचारा त्या अँगल लावून बघा, त्या कुठं सुद्धा त्या सीतेबद्दल एक कण सुद्धा नाही, एक कण सुद्धा जागा नाही सीतेसाठी. तिथे जागा फक्त ध्रुवासाठी, पर्यायासाठी नाही. तर सीतेची जागा कुठे राहणार, ही प्रतीती आहे. मग तुम्हालाही जेव्हा प्रतीती होते आणि तुम्ही जेव्हा म्हणता की बाळ आमचं फार छान आहे, हो महाराज, फार गोड आहे, अगदी सुंदर आहे, बघा काय अगदी नाजूक आहे, फार सुंदर गुटगुटीत, अगदी वजनदार, छानपैकी भरलाय, फार डॉक्टरने सुंदरपैकी डिलिव्हरी केली, वगैरे वगैरे वगैरे, आणि इतकं हुशार आहे, असं सगळं सांगितलं तरी आज काय आहे, प्रतीती जर दुवा झाले तर ते भिन्नच. मांडीवर घेऊन हा हो करून दूध पलसाल खेळत असाल, मांडी अशी लाख 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 हलत असे, खडी लागाय म्हणून खेळवण्यासाठी, तरी सुद्धा ही सगळी कायेची क्रिया घडत असताना देखील वचनाची क्रिया त्याला रुजवण्यासाठी, बोलण्यासाठी करीत असाल तरी अंतरंग प्रतीती ही असे की हा तर चिदानंदमय पिंड मी एक आहे. हे कोण कोणा कोण कोणा ही इथे घडते बाबा, इथे गृहस्थी जीवनात घडते. कारण संध्याकाळ तिथेच सुरू होत. गृहस्थी जीवनाचे चिंतन करायचं अवघड काही नाही. आणि मग सहज क्रिया झाली की जेव्हा चैतन्याचं तत्वज्ञानाचं चिंतन झालं, चैतन्य स्वरूपाबद्दलचं चिंतन झालं, तेव्हा दुसऱ्या जीवाला हे सांगतात की तू चैतन्य भगवान आत्मा आहे, परमेश्वर आहे, कुठं चाललास तू, कशाची काळजी करतोस, का दुःख करतोस. नाही खायला नाही बघा, 4 दिवस झालं पोरं उपासित आहे, पुष्कळ काम बघितलं मिळालं नाही, बेकारी आहे, काय करावं सुचत नाही. तू म्हणता तर ज्ञानी सांगतो काय त्याला, ज्ञानी म्हणतो तू चिदानंदाच्या चैतन्य शक्तीवर असतोस, 4 दिवस खायला नाही याची काय काळजी करतो, हे दुःख आहे, ते बाहेर आहे नाहीच नाही. नाटी जीवाला 33,000चं आयुष्य मिळालं, पहिल्या क्षणापासून 33,000 खायला मिळतं का, खायला काही मिळत नाही. इतकी भूक आहे की काही विचारता सोय नाही. तुला 4 दिवस खायला नाही काय विशेष, खाणं पिणं याच्यावर जगत नाही, चैतन्य शक्तीवर जगतो. चैतन्य शक्ती अनादि अनंत आहे, त्या चैतन्य जीवित शक्तीवर तू जगतोस, हे बाहेरच्या शक्तीवर नाही. पण या चैतन्य शक्तीची प्रतीती कर तर तुझं ज्ञानामृतम भोजनम, ज्ञानाचं अमृत तुला प्यायला मिळालं, तू परम सुखी झाला. काय घेऊन बसला. आणि या क्षणात तो स्वस्वरूपावर वेदन करतो. विकल्पाच्या भूमिकेत आला तर कुणाची बाहेरची विकल्पी महत्व राहिलं नाही. ही ताकद आहे बाबा. मोक्ष मार्गावर जाण्यासाठी एकच सांगितलं, साध्याची सिद्धी काय, स्वस्वरूपाचं वेदन. आणि स्वस्वरूपाचं जर वेदन नसेल तर म्हणतात आत्मज्ञान सिद्धी केली नाही, वेगळ्या मार्गाने साध्याची सिद्धी होत नाही. काय शब्द दिला, अन्यथा अनुपत्ती, वेगळ्या पद्धतीने उपपत्ती होत नाही. गुंड गुंड भगवान तेच सांगतात, अमृतचंद्र आचार्य तेच सांगतात. सम्यक ज्ञानी जीव अप्रती गृहस्थी असेल तोही तेच सांगतो की बाबानो, ध्रुवाचं वेदन करा, त्यातच तुम्हाला आनंद भोगायला मिळतो, बाहेरच्या पद्धतीने नाही. किती तुम्ही बाहेरचं धन आणलं असेल, आम्ही तुम्हाला किती करोड उपायाची मदत दिली असेल, परंतु त्या मदतीवर काही होत नाही. किती आम्ही बाहेर फोपटले तर होणार का. मुळातच जर ताकद नसेल तर बाहेरून काय किती वेळ लागणार आहे, काही होत नाही. मुळात जर
आहे त्या वस्तूकडे जर दृष्टी गेली तर ते म्हणतात काय आहे, आनंदी आनंद मिळाला. पुढचं तर फार सुंदर आहे, पण आता न बदलायला देण्यात तर ओम नमः.